शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सध्या रासपची जोरदार हवा असून किसन आबा टेंगले हे सर्वाधिक चर्चेतले उमेदवार आहेत आणि किसन आबा टेंगले यांना विजयी करण्यासाठी रासपचे नेते अजित पाटील हे मैदानात उतरले आहेत. अजित पाटील यांनी काँग्रेस व भाजपवरती जोरदार तोफ डागली आहे. काँग्रेस भाजपची या मतदारसंघामध्ये नुरा कुस्ती आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये जनता विकासाचा पॅटर्न घेऊन उतरलेले किसन आबा टेंगले यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये किसन आबा टेंगले यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया रासपचे नेते अजित पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच किसन आबा टेंगले यांनी या मतदारसंघात सुमारे 63 कोटी रुपयांची कामे केली असल्याची माहिती यावेळी सांगितली. पाहूया काय म्हणाले ते. नमस्कार, मी किसन आकाराम टेंगले, शेगाव जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार. शेगाव गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून कबशी या चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहे. माझी उमेदवारी त्या गटातील सर्वांगीण विकासासाठी म्हणून सर्व जनतेच्या आग्रहाखातर ही माझी उमेदवारी आहे. त्यामुळं मी जनतेपर्यंत मतदान कामाच्या जोरावर मी केलेल्या कामाच्या जोरावरच लोकांपर्यंत मत मागत आहे. माझ्या गावामध्ये मी आत्तापर्यंत माझ्या मंडळी कोसारी गावच्या सरपंच आहेत आणि मी सर्व सेवा सोसायटीचा माजी चेअरमन म्हणून मी काम करत आहे. मी या दोन्ही सर्व सेवा सोसायटी आणि कोसारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आतापर्यंत गावात जवळजवळ 63 कोटीची कामं केलेली आहेत. अजून काही कामं प्रस्तावित आहेत. ती 1 वर्ष 2 वर्षात अजून एक 50 कोटीची कामं माझ्या गावात होतील. मी कोसारी प्रतापूर रस्ता असू द्या, कोसारी शिंगणाळी रस्ता, कोसारी तिप्पेळी, कोसारी शेगाव, कोसारी गुळवंची असे 18 ते 20 कोटीची कामं आतापर्यंत रस्त्याची झाली. गावात मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना झालेत. शेतकऱ्यांना आता माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दिवसा लाईट आता शेतीसाठी वीज पंपाला सुरू आहे. तसेच नवीन ग्रामपंचायत इमारत 25 लाखाची आहे. शाळेची जवळजवळ 2-3 इमारती नवीन झालेत. मॉडेल स्कूलमध्ये 2-3 इमारती नवीन झालेत. शाळेचं 1 कोटी रुपयाचे शाळेचे माझ्या कामं झाले. जलजीवन मिशन अंतर्गत 1,80,00,000 काम माझं पूर्ण झालं आहे. तसेच गावांतर्गत रस्ते आणि गटारी ही 1-2-3 कोटीची कामं माझी पूर्ण झाली. त्यामुळं मी मला गावच्या कोसारी गावच्या नागरिकांनी, कोसारी गावच्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी मला आणि माझ्या मंडळीला सरपंच केलं, त्यामुळे मी ही सर्व कामं करू शकलो. शासनाचा पाठपुरावा करून मी 24 तास जनसेवा हेच माझं ध्येय आहे. त्यामुळं शेगाव जिल्हा परिषद गटातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या केलेल्या कामाची मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळं शेगावातील सर्व मतदार बंधू भगिनींनी मला मतदानरूपी आशीर्वाद देऊन जिल्हा परिषदेत काम करायची संधी द्यावी आणि तुम्ही दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं एक सर्वसामान्य घरातला मी एक कार्यकर्ता आहे आणि तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी राहणारा कार्यकर्ता आहे. समोरचे जे उमेदवार आहेत फक्त धनदांडग्या घरातले आहेत आणि ते पूर्ण बिझनेस माइंडेड लोक आहेत. त्यामुळं सांगोलकरसारखा उमेदवार आज खत औषध दुकानदारच आहे. त्यामुळं त्याला वेळ मिळणार नाही जनतेच्या कामासाठी आणि जवळ 20 वर्ष झालं त्यांनी कुठेही समाजसेवा किंवा त्यांचं कुठेही योगदान शैक्षणिक क्षेत्रात असू दे किंवा सामाजिक क्षेत्रात त्यांचं आत्तापर्यंत दिसलेलं नाही आणि त्यांची उमेदवारी ही अचानक आलेली उमेदवारी आहे. आघाडीतनं आम्हाला उमेदवारी दिलेली असताना काही राजकीय डावपेच टाकून काँग्रेसच्या लोकांनी माझी उमेदवारी आघाडीतनं असताना कट करून त्यांना उमेदवारी दिल्या. त्यामुळं काँग्रेस गट हा त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे आणि भाजपचा उमेदवार हा अचानक आलेला काँग्रेसमधनं आयात केलेला उमेदवार आहे. त्यामुळं ते बी एक वैद्यकीय पेशातले डॉक्टर आहेत, त्यांचाही एक व्यवसायच आहे बाबा. त्यामुळे तीही दवाखान्यातून
सर्वसामान्य जनतेला वेळ देतील असं मला वाटत नाही. त्यामुळं मी एक असा 24 तास जनसेवा करणारा कार्यकर्ता असल्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवून शेगाव गटातील जनतेने मला भरभरून मतदानरूपी आशीर्वाद देऊन कामं करण्याची संधी द्यावी. मी नक्कीच तुमच्या मतदानास पात्र राहून मला दिलेल्या मतदानास मी 100% तुमची परतफेड करील. आणि माझी निवडणूक निशाणी कबशी आहे. कबशीच्या समोरील बटन दाबून भरघोस मताने मला निवडून द्यावं असं मी शेगाव गटातील मतदार आणि बंधू भगिनींना नम्र आवाहन करतो. राष्ट्रीय समाज पक्षाला खऱ्या अर्थानं विचार केला तर जत तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आम्हाला शेगाव जिल्हा परिषद गट मतदारसंघ ही जागा देण्याचा शब्द दिला होता, तसं निश्चित झाले होते. पण ऐन वेळेला राजकारणामध्ये म्हणतात की खऱ्या शब्दाला जाणणारी माणसं नाही आहेत. तो अनुभव आम्हाला देखील आला. आम्हाला वाटत होतं वेगळं, परंतु तसं काही घडलं नाही आणि अक्षरशः आम्हाला फसवणूक झाली. त्यानंतरनं आम्ही लढाई लढतोय. किसन टेंगले राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक लढाई लढत आहेत. ती लढाई किसन टेंगलेंची नाही आहे, ती लढाई शेगाव मतदारसंघातल्या निष्ठेची, ती लढाई शेगाव मतदारसंघाच्या विकासाची लढाई आहे. आपण आत्ता किसन टेंगलेंशी संवाद साधला, त्यांनी भूमिका मांडली. त्यांनी मांडलेली भूमिका वास्तव आहे. मला सांगा, त्यांची पत्नी गेल्या 3 वर्ष झाली सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच आहेत, विरोधी पक्षातला सरपंच, कोणतीही सत्ताची बाजू नसणारा सरपंच, ज्यांनी 63 कोटीची कामं गेल्या 3 वर्षाच्या आपल्या काळामध्ये केलेली आहेत. याचा अर्थ सत्ता लागत नाही, काम करायला मानसिकता, काम करणारा माणूस लागतो. निश्चित किसन टेंगले हा कामाचा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचं राजकारणात काय काम आहे साहेब? मला ज्याला राजकारणाचा काय लोकांची कधी गंध नाही, लोकांच्या प्रश्नांवरती कधी आंदोलन उभं केले नाहीत, कधी प्रश्न लोकांचे मांडले नाहीत, अशी माणसं जर राजकारणात येत असतील आणि निष्ठा कुणी सांगावी? म्हणजे निवडून येण्यासाठी पक्ष बदलणाऱ्या माणसांनी निष्ठा तर अजिबात सांगू नये, हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर शेतकऱ्यांची लूट करणारे कृषी सेवा केंद्र तालुक्यात अनेक ठिकाणी उभा राहिलेले आहेत. त्यातून लोकांना बोगस खते, बोगस बियाणे विकून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या माणसांनी तर निष्ठेवरती अजिबात बोलू नये. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या, त्याबरोबर डॉक्टर पेशाच्या माध्यमातून व्यवसाय करणारी माणसं ही राजकारणात जनतेच्या प्रश्नांना वेळ देऊ शकणार नाहीत. ही लढाई तर मुळात नोरा कुस्ती आहे, कारण काका विरुद्ध पुतण्या ही लढाई आहे. ताटात नाही तर वाटेत ही भूमिका ती मंडळी मांडतायत. कारण सांगोलकरांच्या मेहुणीचा मुलगा डॉक्टर खिलारे आहेत, हे नोरा कुस्ती आहे, हे जनतेला फसवण्याचं काम करतायत. म्हणून मी जनतेला सांगतोय, ह्या नोरा कुस्तीला तुम्ही बळी पडू नका. किसन टेंगले विजयी होणार आहेत. अहो, गेल्या 60 वर्षाचा ह्या शेगाव मतदारसंघाचा इतिहास पहा. शेगाव मतदारसंघामध्ये ओबीसी पडल्यानंतर किमान ह्या भटक्या विमुक्तांचा विचार केला जातो. त्याचबरोबर विचार करत असताना आरक्षित मतदारसंघामधून यामध्ये आरक्षणपैकी ओबीसीमध्ये सगळ्यात मोठा समाज हा धनगर समाज आहे. आज लोकांमध्ये गेलो, लोकांची संवाद साधला, लोक सांगतायत अजून 60 वर्षामध्ये धनगर समाजाला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. आता संधी चालून आलेली आहे. म्हणजे रावसाहेब मोठे 2012ला उभा राहिले होते, त्यांचा देखील पराभव झाला. समाज मोठा असून देखील पराभवाला सामोरं जावं लागलं. आता ही खंत निश्चित समाज भरून काढणार आहे. अहो, छोटा समाज असताना दोन्ही सत्ताधारी पक्ष उमेदवारी देतात, परंतु मोठा समाज असून देखील 10,000 पेक्षा अधिकचं मतदान असून देखील जर धनगर समाजाला उमेदवारी दोन्हीकडनं कुठंच उमेदवारी दिली जात नसेल तर समाज देखील पेटून उठला आहे. आणि धनगर समाजासोबत छोटे मोठे समाज आहेत, दीन, दलित, ओबीसी, कोळी समाज असेल, मांग समाज असेल, मातंग असेल, लोहार असेल, कुंभार असेल, बौद्ध समाज असेल, जे छोटे छोटे समाज आहेत मतदारसंघामध्ये, नाभिक समाज असेल, या सगळ्या समाजांनी ठरवलंय आता आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे आणि परिवर्तनाचे भागीदार आणि साक्षीदार तुम्हाला सगळ्या मंडळींना व्हावं लागेल. आपल्याला आत्मविश्वास वाढवावा लागेल. परिवर्तन घडणार आहे. परिवर्तनाची ही नांदी आहे. कारण मतदारसंघामध्ये आजपर्यंत प्रतिनिधित्व मिळालं नाही, ही तर भूमिका आहेच, पण विकासासारखं एक कोसारी गाव किसन टेंगलेंच्या ताब्यात दिल्यानंतर जर 3 वर्षांमध्ये त्यांची 5 वर्षाच्या टर्ममध्ये 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, 3 वर्षामध्ये जर 63 कोटीची विकास कामं खेचून आणणारा माणूस किसन टेंगलेंसारखा असेल तर हा माणसाला जिल्हा परिषद गटात संधी दिली तर जिल्हा परिषद गटाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज कोसारीमधून कोणत्याही गावाला जावा, प्रत्येक गाव डांबरी झालेला आहे, प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, गावातला प्रत्येक माणूस साक्षीदार आहे.
आज गाव 100% किसन टेंगलेंच्या पाठीमागे आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद गट सुद्धा एकतर्फी किसन टेंगलेच्या पाठीमागे राहायला पाहिजे. ही विचाराची लढाई आहे, ही स्वाभिमानाची लढाई आहे, ही निष्ठेची लढाई आहे आणि या लढाईसोबत सर्वसामान्य माणूस परिवर्तन घडवू शकतो. त्यामुळे आपण सगळ्या मंडळींनी येणाऱ्या 5 तारखेला किसन आबांचं चिन्ह आहे कबशी चिन्हासमोरील बटन दाबून किसन आबांना येणाऱ्या 5 तारखेला या जिल्हा परिषद मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी द्यावी. आपल्या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द अभिवचन मी आपल्या सगळ्याला या माध्यमातून आपल्याला देत आहे.